गावाचा एक छोटा शांत कोना होता जिथे स्कलची थंडी हवा आणि पक्ष्यांच्या आवाजाने दिवस सुरू होतो. त्याच गावात राहतो होता चिंटू, 7 वर्षाचा, हमेशा हसारा, पान तोडा एकता वाचणारा मुलगा. चिंटूला एकाच गोष्ट खूप आवडायची, कुग. पण त्याची आईने एक स्ट्रिक्ट रूल ठेवला होता, घरात प्राणी नाही. त्यामुळे चिंटू फक्त डरूनच कुत्रिया बघत असायचा. एक दिवस स्कूलवरून येताना जोरचा पाऊस पडत होता. रास्ता चिखलाने भरला होता. चिंटू अंबरला घन हेलू हेलू चलत होता, तेव्हा त्याला एक हलका क्षू क्षू आवाज ऐकायला आला. तो थांबला. त्याने पाहिला, एक लहान, भिजला, कपट असला पप्पी एक काचराईच्या डब्याजवळ बसला होता. त्याचे डोली मदत मगत होते. चिंटूचा मान हेलून गेला. अरे तू इथ काय करतोरी, तू हेलू बोलाला. पप्पी हेलू हेलू त्याच्याकडे आला आणि त्याच्या पायाशी बसला. त्याच मोमेंटला चिंटूने ठरवला, मी तुझा सोडणार नाही. चिंटूने पप्पीला बॅगमध्ये हेलू ठेवला आणि घरी घन आला. त्याने त्याला टॉवेलने सुकावला, दूध दिल आणि बेड खाली एक छोटा ब्लँकेट टाकला. तू आता माझा दोस्त आहे, तुझा नाव शेरू. शेरूचा छोटा शेपूट हेलू हेलू हलायला लागला. त्यांच्या दोस्तीची सुरुवात झाली. रात्रभर शेरूला भोकण्याची आदत होती. एकदा आई म्हटली, चिंटू, ही कोणता आवाज आहे? चिंटू घरला पान म्हटलं, तोय आहे आई, ऑटोमॅटिक. आईला थोडा डाऊट आलं, पण ती निघून गेली. चिंटू आणि शेरू क्वाइटली हसत बसल. दिवस जात गेले. शेरू स्ट्रॉंग झाला. तू चिंटू बरोबर खेळायचा, त्याचा होमवर्क करताना पाश बसायचा. चिंटूला आता एकटा वतात नव्हता. पण एक दिवस शेरू ॲक्सिडेंटली बाहेर आला आणि आईने पाहिला. चिंटू, ही काय आहे? चिंटू घरला, आई, हा माझा दोस्त आहे, मी त्याला सोडू शकत नाही. पण आई रगवाली. आत्ता त्याला बाहेर सोड. चिंटूचा डोळ्यात पाणी आलं. त्याने शेरूला हेलू बाहेर सोडला. शेरू त्याच्याकडे बघत होता, समजत नव्हता काय चलाई. रात्रभर चिंटू झोपला नाही. शेरू पान बाहेर थंडीमध्ये एकटा बसला होता. दोन्ही एकमेकांना मिस करत होते. दसऱ्या दिवशी एक कालूभाई नावाचा माणूस आला. तो स्ट्रीट डॉग्स पकडून नेत होता. त्याने शेरूला पाहिला आणि पकडला. शेरू भोकतो होता, पण कोणीच मदत करायला नव्हता. चिंटूला कळता की शेरू पकडला गेला आहे. तू रडाटा रडाटा म्हणतो, मी शेरूला वाचवणार. तू त्याच्या डॉन फ्रेंड्स बरोबर प्लॅन करतो. रात्र, सगळे चपचाप कालूभाईचा गोडाऊनला जातात. अंधार, थोडी भीती, पण चिंटूचा हिम्मत मोठा होता. त्याने केस उघडलं, शेरू. शेरूने चिंटूला पाहिला आणि तुरुंत त्याच्याकडे दिला. दोन्ही एकमेकांना हक करतात. चिंटूचा डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात. मी तुझा सोडणार नाही आता कडी. बाबाला सगळा कळता. तू आईला म्हणतो, बाग ना, कुत्रा नाही, हा चिंटूचा खरा दोस्त आहे. आई हेलू हेलू सॉफ्टन होते. शी फायनली म्हणत, ठीक आहे. शेरू घरात राहू शकतो. चिंटू खूप आनंदी होतो. सांजाचा सुंदर सनसेट, चिंटू आणि शेरू गार्डन मध्ये धावत असतात. बॅकग्राऊंड मध्ये सॉफ्ट म्युझिक, एक आवाज, खरी दोस्ती कडी तोडली जातात नाही, ती हमेशा मनात राहते. प्रेम, दया आणि दोस्ती ही सगळ्यात मोठा शक्ती आहे. स्टोरी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आम्ही